हैदराबाद हे कुठला काय आणलं कोंबडा आहे कुठला? हे अमेरिकन हे ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीचा कोंबडा आहे। ही जी कोंबडी जी आहे 365 दिवसामध्ये 300 अंडी देते। हां, आपले जे रेग्युलर कोंबडे आहेत ते 180 ते 200 अंडी ते देतात आणि सोनाली कोंबडी जी आहे ते 270 अंडी देते, परंतु हे 300 अंडी देते वर्षामध्ये। ह्याला ओपनमध्ये पण पाळू शकतो आणि केजमध्ये पण पाळू शकतो आपण। आणि जे खुराक जे आहे आपले जे रेग्युलर आपण गावठी कोंबड्याने घालतो तीच खुराक आहे याला। आणि औषध पाणी वगैरे औषध पाणी जे लॅसोडा कंबर आपले जे लस द्यायला लागते ते वेळानुसार याला लस प्रत्येकाला द्यायलाच लागते। लॅसोडा असू दे, गंभूर असू दे, राणीकेतचा असू दे, हे सगळं प्रत्येक कोंबडीला द्यायला लागतंच। आता किती महिन्याचं आहे काय? हे आता माझं वर्षाचं आहे। हे जे मिनिमम जे आहे 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये जे 3 ते 3.5 किलोचा कोंबडा होतो आणि 2 ते 2.5 किलोची कोंबडी होते। त्याला कटिंग मीट पर्पलसाठी पण वापरू शकतो आपण आणि अंड्यासाठी पण वापरू शकतो। कोंबडी जी अंड्यावर कधी येते? 5 महिन्यानंतर 150 दिवसानंतर प्रत्येक ह्या जातीची कोंबडी आहे ना अंडी द्यायला सुरुवात करते। कलर हेच असते, ब्लॅकच येतो, ब्लॅक कलर येतो आणि तुरा लाल येतो आणि जी खालची चिगुरी पण लाल येते। म्हणजे ओळखायचं कसं ते ह्यामध्ये पूर्ण ब्लॅक येतो हे। हां, आणि पाय 3 काळे येतात बघू शकता आपण आणि तुरा फक्त लाल असतो इथं। आणि काय आणलाय? आणि आहे आपल्याकडे दाखवतो अमेरिकन सिल्की कोंबडी दाखवतो। हे बघू शकता आपण, ही अमेरिकन सिल्की जातीची कोंबडी आहे। अमेरिकन सिल्की याला बघू शकता, त्याला जी पक्कं जी आहेत आपल्या माणसाच्या डोक्यावरची जी केस असतात त्या प्रकारे जी पक्का असतात केसासारखी बघू शकता। आणि ही रेग्युलर आपल्या खडकी कोंबडीकडे अंडी घालते, म्हणजे वर्षाला 150। आणि 6 महिन्यानंतर 1 दिवसाचं पिल्लं 6 महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात करते। कालावधी जास्त आहे का? हां, नाही तेवढीच आहे। ते उंदीर दाखवतो उंदीर हे बघू शकता सिरियन हॅम्स्टर जातीचं उंदीर आहे। त्याला शेपूट बारकी असते आणि हे चावाचावी काय वगैरे करत नाही, म्हणजे लहान मुलासंग माणसाने खेळत असते। कशासाठी पाहतात तरी? हे घरामध्ये एक्झॉटिक आणि मेडिकल लाईनमध्ये म्हणजे ह्याच्यासाठी वापरतात, PM साठी। मेडिकल स्टुडंट जे असतात त्यांना हे प्रॅक्टिकलसाठी दिलं जातं हे उंदीर। किती पिल्ले होतं त्याला? 5 ते 6 महिन्याला। दुसरं काढतो तिकडचं हे पर्शियन जातीचं मांजर आहे, सेमी पंचमध्ये फाऊंड कलरमध्ये आहे। आता हे 2.5 महिन्याचं आहे। कलर कुठला याचा? कलर फाऊन आहे, डबल कोट आहे, डबल बोन्स आहे, ट्रिपल कोट आहे। म्हणजे केसाची जी आहे लेंथ आहे बघू शकता 3 कोटमध्ये आहे आणि जी हाडाची जी लेंथ आहे ती डबल बोन्समध्ये आहे। म्हटलं पर्शियनमध्ये येते काय? हां, हे पर्शियनमध्ये येतं, पर्शियन सेमी पंच। सेमी पंच म्हणजे काय असते? हे नाकावरती ओळखलं जातं। एक्स्ट्रीम पंचमध्ये एकदम पूर्ण नॉक जे आहे ॲपल्स म्हणजे एकदम आत असते ना, तिचं नोज जे आहे आत असते, ती एवढी बाहेर आली की सेमी पंचमध्ये येतं आणि बाहेर असली की डॉल्फिस येतं। ब्रह्मा घेतो तुम्ही
नाही आहे की होताच घेतं. हा बघू शकता, हा कोलंबियन ब्रह्मा जातीचा कोंबडा आहे. हिची हाईट जी आहे 18 इंच आहे आता, आणि वजन 4.5 किलो ते 5 किलो होतं हिचं 5 ते 6 महिन्यामध्ये. काय खासियत सांगाल हिची? हिची खासियत म्हणजे कमी वेळामध्ये जादा वाढतं हे, आणि शो क्वालिटीमध्ये येतं हे. बघू शकता ज्या पायावरती केस वगैरे कशी आहेत, पूर्ण केस अशी भरलेले असतात मोठी मोठी, आणि पायाची जाडी पण बघू शकता आपण, आणि पायाची लांबी पण. शोसाठी म्हणूनच वापरतात. हो, शोसाठी, कटिंगसाठी पण वापरतात तिथं, ज्यादा तर शोसाठी. जे मीट पर्पलमध्ये क्रॉसिंग केलं जातं, ह्या ब्लड लाईनमध्ये क्रॉसिंग केलं जातं. कलर हाच येते का त्याचा? नाही, ब्लॅक येतोय, फाऊन येतोय, बर्गंदी कलर येतोय. ते कलर आहेत आपल्याकडे आता? नाही, हे आता आपल्याकडे एकच कलर आहे, एकच नळ ठेवला, बाकीचे माझ्या वगैरे घरात ठेवलं. ओके. कुठले कबूतर आहेत? ही कोयमुत्तूरमध्ये क्रॉस कबूतर आहेत. हे उडवण्यासाठी वापरले जातात ज्यादा तर आपल्या भारतामध्ये, आणि हिचं टायमिंग जे आहे 8 तास आहे. हिची जी पिल्ली पैदाच होते ती कमीत कमी 8 तास उडतात, आणि त्याला आपण ट्रेनिंग वगैरे चांगली दिली तर त्याचं जे उडण्याची क्षमता ही जादा होते. आणि काय खासियत सांगायची? हे ज्यादा तर शोसाठी आणि आपल्या उडांसाठी पाडले जातात. म्हणजे आपल्या इथे कॉम्पिटिशन जे असते त्यामध्ये हे ज्यादा तर कबूतर वापरली जातात. ते किती वर्षाची काय? ही आता ही आहे ती 1-1 वर्षाची आहे ती.